हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे छोले भटुरे. तर आज आपण छोले भटुरे बनवणार आहोत. त्यासाठी मी काबुली चना हा 1 कप मी ओव्हरनाईट भिजवून घेतलेला आहे. आता बघू शकता आपण हे भिजवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कुकरमध्ये घालून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत आपण चहा उकळवलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे 1 कप पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा चहा पत्ती घातलेली आहे. हे पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. गाळणीने गाळून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे डुबतील एवढं पाणी झालेलं आहे. आणखीन थोडेसे पाणी घालून घेऊया. तर बघू शकता आपण आणखी थोडेसे मी पाणी घातलेले आहे. अर्धा कप पाणी घातलेले आहे. आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चॉप केलेला आहे तो घातला आहे. आता आपल्याला 2 टोमॅटो घेतलेले आहे. ते आपल्याला असे उभे चिरून घ्यायचे आहे. 2 भाग केलेले आहेत. त्यामध्ये असे आपल्याला उलटे ठेवायचे आहे. अशा प्रकारे आता आपण याला ठेवून दिलेले आहे. आता याचे झाकण लावून आपण कुकर गॅसवर ठेवून देऊया आणि 1 शिट्टी झाल्याच्या नंतर 10 मिनिटासाठी लो फ्लेमवर आपले हे काबुली चणे शिजून घेऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कुकर पण थंड झाला आहे. अशा प्रकारे आपले छोले छानपैकी शिजलेले आहे. कांदा पण छानपैकी गळालेला आहे. टोमॅटो पण चांगला गळालेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपले छोले चांगले शिजलेले आहेत. एकदम मऊ स्मूथ बनलेले आहेत. तर अशा प्रकारचे आपल्याला छोले शिजवायचे. आता ह्या टमाटरची आपण साल काढून टाकतोय, कारण साल काही गळत नाही, तर ती वरवर तरंगत राहते. अशा प्रकारचे आपण साल काढून घेऊया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपण सालं काढून घेतलेली आहे. आता आपल्याला टोमॅटो मॅश करायचा आहे. तर अशाच प्रकारे आपण कुकरच्या साईडला असे दाबून याला मॅश करून घेतोय. अशा प्रकारे मॅश करून घेऊया. तर बघू शकता आपण आपला टमाटो पण मॅश झालेला आहे. आता यामध्ये घालणार आहोत मसाले. मी हे घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे. पाव चमचा हळद पावडर घेतलेले आहे. 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. 1 मोठा चमचा छोले मसाला घेतलेला आहे. 1 चमचा आमसूल पावडर घेतलेली आहे. 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. हे मसाले यामध्ये घालून घेऊया. मिक्स करूया. तर बघू शकता आपली अशा प्रकारची थिकनेस आहे. आता आपण याला 1 चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे. ती पॅनमध्ये भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला हाताने अशी चुरून घेतलेली आहे. आता यामध्ये घालून घेऊया आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. बघू शकता आपण हे अशा प्रकारे मीठ पण घालून घेतलेले आहे. मिक्स करूया. आता हे बिन तेलाचे आपले छोले
असेही खाऊ शकतो, पण आता आपण याला छानशी फोडणी देणार आहोत. चुरचुरीत फोडणी द्यायची आहे. मी पॅन ठेवलेला आहे, तडका पॅन आहे, तर त्यामध्ये तेल घालून घेऊया. एक मोठा चमचा तेल घातलेले आहे. तेल चांगले गरम होऊन देऊया. तेल आपले गरम झालेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहे, ते घालत आहे. आणि आले हे मी उभे चिरून घेतलेले आहे, हे घालत आहे. चांगली तडतडून देऊया. बघू शकता आपला फोडणी चांगली तडतडलेली आहे. गॅसची फ्लेम लो केलेली आहे. आता ही फोडणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. गॅसवर आपण कुकर चढवतोय आणि याला चांगली उकळ येऊन 2-3 चांगल्या उकळ येऊन देऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे उकळण्यासाठी ठेवलेले आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपल्या छोल्यांना चांगली उकळ आलेली आहे, चांगले थिक पण झालेली आहे. आता ह्या स्टेजला आपण घालणार आहोत हिंग, की याचा स्मेल छान राहील. नाहीतर पहिल्यांदा घातली तर त्याचा स्मेल कमी होत जातो. आता बघू शकता आपण मी थोडेसे गरम मसाला घालत आहे. तर अशा प्रकारे त्यामध्ये गरम मसाला पण घातलेला आहे. तर आता मिक्स करूया. आता आपला मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपले छोले तयार केलेले आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले दिल्लीवाले छोले बनवून तयार झालेले आहेत. याचा टेक्स्चर पण छान आलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे छोले बनलेले आहे. तर आता आपण भटुरे करणार आहोत. आता हे छोले आपण झाकून ठेवूया आणि भटुऱ्यासाठी तयारी करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपण भटुऱ्यासाठी मैदा घेतलेला आहे. 3 कप मैदा घेतलेला आहे. 4 चमचे मी रवा घेतलेला आहे आणि ओवा 1 चमचा घेतलेला आहे, हाताने क्रश करून घातलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा साखर घालत आहे, 1 चमचा मीठ घालत आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालत आहे. एकत्र करून घेऊया. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालत आहे. दही चांगले मिक्स करून घेऊया. थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ, आपल्याला ना घट्ट ना पातळ असे पीठ तयार करायचे आहे. मैदा तयार करायचा आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे पीठ मळत आहे. थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ तयार करायचे आहे. तर बघू शकता फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करायचे आहे. आता हे पीठ आपल्याला 5 ते 7 वेळा आपटून
एकजीव करायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपण याला आपटून पीठ तयार करणार आहोत. ते 5 ते 7 वेळा आपल्याला पीठ आपटायचे आहे. जेवण काय तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पीठ तयार करून घेतलेले आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून ठेवतो. तर बघू शकता आपण अशा बाउलमध्ये मी काढून घट्ट झाकण लावून ठेवलेले आहे. आता हे आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी झाकून ठेवायचे आहे. आता पुढची प्रोसेस अर्ध्या 1 तासानंतर. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पीठ झाकून ठेवले होते. 1 ते 1.5 तास झालेला आहे. मी क्लिनिंग रॅपरने बंद करून घेतले होते. आपले पीठ चांगले फुललेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे आपल्याला पीठ हवे आहे. आपला मैदा चांगला फुललेला आहे. बघू शकता आपण आपल्याला हलकासा तेलाचा हात लावायचा आहे आणि पीठ चांगले अशा प्रकारे आपले चांगले पीठ स्ट्रेच झालेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे हे पीठ आपल्याला चांगले हलकेसे स्मूथ करून घेऊया आणि आपल्याला छोटासा पोर्शन काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे अशा प्रकारे तेल लावून अशा प्रकारे आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी गोळा काढून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला गोळे तयार करायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी गोळे काढलेले आहे. अशाच प्रकारचे सर्व काढून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी गोळा काढलेला आहे. आपल्याला अशा प्रकारे टेचअप करायचे आहे की त्याचे सर्व बाजू बंद होतील. अशा प्रकारे आता आपण याला लाटूया. अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे. बघू शकता आपण. आता मी कॅमेरा बाजूला करते कारण इकडे मला तळताना दाखवायचे आहे. शिवाय इकडे माझ्या गॅसची एक फ्लेम कमी जळत आहे. त्यासाठी मला फास्ट गॅसवर तळायचे आहे. त्यासाठी मी मोठ्या फ्लेमच्या गॅसवर ठेवलेला आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे एक छोटासा गोळा टाकून घेऊया. तो पटकन वर आला तर समजायचे आपले तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी भटुरा लाटलेला आहे. तेल अजून टाकत आहे. आपल्याला हाय फ्लेममध्ये तेल जास्त गरम हवं आहे.
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला भटुरा किती छान फुललेला आहे, बघू शकता आपण. आपल्याला असे तेल उडवत तळायचं आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे छानसा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण याला काढूया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला भटुरा फुललेला आहे, काढून घेतलेला आहे. आता मी दुसरा लाटत आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी दुसराही लाटून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भटुरा घातलेला आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला भटुरा चांगला फुललेला आहे. आता काढून घेऊया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला भटुरा छानपैकी टम्म फुगलेला आहे. तर मी अशाच प्रकारे सर्व करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले भटुरे बनवून तयार झालेले आहे. बघू शकता आपण खूप छानसे भटुरे बनलेले आहे. अशा प्रकारचे आपले आवाज ऐकू शकता. अशा प्रकारचे आपले भटुरे बनलेले आहे. छोले आहे, छोले तयार झालेले छानसे छोले बनलेले आहे. अशा प्रकारचे आपण छोले बनवलेले आहे, भटुरे बनवलेले आहे. तुम्हाला कापून दाखवते. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले भटुरे बनलेले आहे. खूप छानसे भटुरे बनलेले आहे. बघू शकता आपण सॉफ्ट आहे, बाहेरून क्रिस्पी आहे. अशाच प्रकारचे आपण दिल्ली फेमस ही छोले भटुरेची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे छोले आणि भटुरे बनलेले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला छान छान कमेंट लिहा. तर त्याने माझा उत्साह वाढेल. अशा प्रकारचे मी छोले भटुरे बनवलेले आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.